बाळंतपणाची वेळ आली आणि गावावरून शहरातील रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी वाहन नाही। रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल केल्यानंतरही तासभर गाडी आली नाही। खासगी वाहनाने खेड्यावरून येताना रस्त्यातच सुतिकेचं बाळंतपण झालं। संग्रामपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आल्यावर या ठिकाणी उपचारासाठी कुणीच हजर नसल्याने जन्मलेले बाळ तेथेच दगावले। ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भाग असलेल्या संग्रामपूर येथील आहे। दरम्यान बाळंतपण झालेल्या महिलेची प्रकृती बिघडली असून तिला शेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। आदिवासींसाठी शासन करोडो रुपये खर्च करतं, त्यांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी यंत्रणा राबवण्यात येते, परंतु या यंत्रणेवर कोणाचंही नियंत्रण नसल्यामुळे हलगर्जीपणा होतो आहे, तो आदिवासींना भोवतो आहे, जीव गमवावे लागत आहेत। संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील यशोदाबाई शंकर दुगाने या महिलेला 29 नोव्हेंबर रोजी सकाळी प्रसूती कळा सुरू झाल्या। पती शंकर दुगाने यांनी शासकीय रुग्णवाहिकेसाठी 108 वर संपर्क साधला। तासभर वाट पाहूनही गाडी आली नाही, म्हणून त्या महिलेला अखेरीस खासगी वाहनाने संग्रामपूरला उपचारासाठी आणत असताना रस्त्यातच बाळंतपण झालं। बाळासहित महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं, मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारीच हजर नसल्याने तातडीने उपचार होऊ शकले नाहीत। परिणामी जन्मलेले बाळ उपचाराअभावी दगावल्याचा आरोप शंकर दुगाने यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना केला आहे। या घटनेमुळे संग्रामपूर तालुक्यातील ढिसाळ आरोग्य सेवेचा प्रकार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। संग्रामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच्या बाबतीत तर कारभार रामभरोसेच आहे। वकाना येथे नियुक्त असलेल्या डॉक्टर उजवणे यांना संग्रामपूरचाही कारभार चालवावा लागत आहे। संग्रामपूरचे डॉक्टर सुट्टीवर असल्याने उजवणे यांना 2 ठिकाणचा कार्यभार सांभाळताना मोठी कसरत करावी लागत असल्याचंही समजते। शंकर रामदास दुगाने, माझी पत्नी डिलिव्हरीला आणत होती। या गावात सेविकाला दाखवलं तर सेविकाने ॲम्ब्युलन्सला फोन लावला। तुम्ही मग लावल्यावर ते सेविकाला फोन लावल्यावर त्यानं काही ॲम्ब्युलन्सचं काही सांगितलं नाही। झालं गावातला ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आहे, त्यालाही फोन केला, तोही घरी होता। ॲम्ब्युलन्स संग्रामपूरला होती। झालं मग सेविकाने तुम्ही हा पेशंट ओरवटले घेऊन जा। ओरवटले आल्यावर ते म्हणत की या ओरवटले आणताच डिलिव्हरी झाली संग्रामपूर पळशीच्या मधात। मग आई म्हणे की अरे संग्रामपूरला घे बाबू आपल्या जीवित होता का? हां, बाळ जीवित होता? बाळ थोडंसं श्वास धरला, ताबडतोब मग खलास झालं ते। मग संग्रामपूरला आणलं तुम्ही? मग संग्रामपूरला आणलं। संग्रामपूरला एकही डॉक्टर हजर नव्हता। 9:30 वाजले, 8:30 वाजता आम्ही पोहोचलो तरी त्यापासून कोणीच हजर नव्हतं ती। मग आखरी 8:30ला आले, 9:30ला आले ते डॉक्टरी। आता तुमची काय मागणी? आता मागणी काहीच नाही आमची, फक्त कसं हे आमच्यावर झालं जसं दुसऱ्याला गाडी भेटायला पाहिजे, डॉक्टर भेटायला पाहिजेत। आपल्याला पैसे गिशाचा तर काही लोभ नाही, की पैसे भेटले पाहिजेत आपल्याला, तो काही लोभ नाही आपला। या ठिकाणी 2 आरोग्य सेविकेची पदं असतानाही दोन्ही पदं रिक्त आहेत। उपकेंद्रातील आरोग्य सेविकांचा कारभारही रामभरोसे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पुरुषोत्तम बातुरकर, विदर्भ न्यूज, बुलढाणा।